जो ऐकलं ते ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांच्यावरती ईडीची रेड पडली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या कारखान्यावरती पण ईडीची रेड पडली होती. अशा पद्धतीनं अजूनही ईडीची कारवाई सुरू आहे आणि सातत्यानं केंद्रीय तपास संस्था ज्या विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावरती साहजिक गोष्ट आहे की जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार. आजचं जे काही वायकरांचं वार्ताही मिळालं होतं मला काही डिटेल्स माहिती नाही, पण त्यांच्यावरचा हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल, या गोष्टी होत असतात. सत्ताधारी पक्षाने विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं.